नमस्कार. मी आज कपालभाती प्राणायाम दाखवणार आहे. तर कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे तेज. तर कपालभाती प्राणायाम केल्याने चेहऱ्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर फरक दिसून येतो. कपालभाती प्राणायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. तसेच त्वचा रोग, केसांच्या समस्या, अपचन, दमा, मधुमेह आणि झोपेच्या समस्या असे बरेच विकार दूर होतात. तर कपालभाती प्राणायाम कसा करायचा ते दाखवतो. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि असं सिद्धासनमध्ये बसलं तरी चालतं किंवा सुखासनमध्ये बसलं तरी चालतं. आणि पद्मासन घालता जर आलं तर खूपच चांगलं. या पद्धतीने आणि दोन्ही हात असे ज्ञानमुद्रेत ठेवायचे आणि हाताचा तळवा आकाशाकडे पाहिजे. तर कपालभाती प्राणायाममध्ये फक्त श्वास सोडण्याची क्रिया होती. आपल्याला फक्त तीव्र गतीने श्वास सोडायचा आणि श्वास घेण्याची गरज नाही. श्वास आपोआप घेतल्या जाईल आणि निष्क्रिय घेतल्या जाईल. तर मी दाखवतो. या पद्धतीने कपालभाती प्राणायाम करायचा आहे. तर ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांनी या पद्धतीने करायचं आहे. हे हाताचं बोट असं नाकाच्या खाली ठेवायचं आहे असं. आणि ज्यावेळेस आपण नाकातून जोरात फूक मारणार आहे बोटावर, त्यावेळेस पोट असे पूर्ण आतमध्ये ओढले गेले पाहिजे. म्हणजे फूक मारणं आणि पोट आतमध्ये ओढल्या जाणं हे सोबतच व्हायला पाहिजे. हे बघा. या पद्धतीनं एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर दररोज कमीत कमी सुरुवातीला 20-20चे 3 टप्पे करायचे, नाहीतर मग 15-15चे 3 टप्पे केले तरी चालते. आणि चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर दररोज 100 स्ट्रोक जर मारले तर जबरदस्त फायदे होतील. या प्रकारे कपालभाती प्राणायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये चरबी साठवणाऱ्या ज्या पेशा असतात त्या पेशांमध्ये एक लेप्टिन नावाचा हार्मोन्स तयार होतो. आणि तो लेप्टिन नावाचा हार्मोन्स संपूर्ण रक्ताभिसरणाबरोबर पूर्ण शरीरात फिरतो आणि मेंदूमधील हायपोथॅलेमस या ग्रंथीवर कार्य करतो. या ज्या ठिकाणी अन्न व ऊर्जा यावर नियंत्रण ठेवले जाते. तर कपालभाती प्राणायाम केल्याने आपले आहारावर नियंत्रण होते आणि पोटाचा बाहेर आलेला भाग हा कमी होऊन जातो. म्हणजे आपलं शरीर पूर्ण सुडवलं होऊन जातं. तर कपालभाती प्राणायाम कमीत कमी दररोज सुरुवातीला 60 स्ट्रोक मारले तरी चालतात, 20-20चे 3 टप्पे केले तरी चालतात, नाहीतर मग प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही 100 स्ट्रोक करू शकता. एका सेकंदाला 1 स्ट्रोक मारला तरी काही हरकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.